थेट जाऊयात, आशिष शेलार सध्या बोलतायत. संस्कृती नव्हे, महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे, पण ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी ॲनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा. मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा. आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का, हा आमचा प्रश्नचिन्ह आहे. ज्या भाषा आणि जो स्तर उद्धवजींच्या भाषणातनं दिसतो त्यांना महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागावी अशा पद्धतीची भाषा आहे. टीका जरूर करा, आलोचना जरूर करा, भाषणं जरूर करा, नाही घाबरत आम्ही. तुमची भाषा ही तुम्ही महाराष्ट्राला अपमानास्पद वाटावी अशी आहे. एकेरी उल्लेख करणारे हे आता एकटेच राहिले आणि म्हणून दारोदार पळताना उद्धवजी तुम्ही आणि तुमचा पक्ष दिसतोय, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन. मराठीचा मुद्दा महापालिका विकून देणार नाही आणि निवडणुका कशा घ्यायच्या, कधी घ्यायच्या ते देखील आम्ही सगळी ही भाषा आहे. हास्यास्पद आहे. चोर मचाए शोर एवढंच मी उद्धवजींना सांगेन. कारण स्वतःच महानगरपालिकेमध्ये खड्ड्यामध्ये कंत्राटदाराकडून मिळवले, तुम्ही सत्तेत असताना रस्त्यामध्ये कंत्राटदाराकडून मिळवले, नाल्यातल्या साफसफाईमध्ये कंत्राटदाराकडून मिळवले, तुम्ही मुंबई महानगरपालिका